शुभ प्रभात. गुड मॉर्निंग. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये. आणि काल आपण कालचा जो टॉपिक होता, काल आपण पहिला दिवस होता आपला. आणि आपण थोडक्यामध्ये जाणून घेतलेलं होतं, की आपण या संपूर्ण 21 दिवसामध्ये 21 दिवसाच्या प्रोग्राममध्ये आपण काय-काय गोष्टी घेणार आहे, हे आपण जाणून घेतलेलं होतं. आणि या कार्यक्रमाची म्हणजे काय वैशिष्ट्य आहेत किंवा याचा आपल्याला काय-काय फायदा होऊ शकतो. आणि या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे, हे आपण जाणून घेतलेलं होतं. त्यासोबतच आपण आपल्या मनामध्ये जी काही शक्ती आहे, ती किती प्रचंड प्रमाणात आहे, याबद्दल काही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि नंतर आपण एक शेवटला एक व्हिडिओ सुद्धा बघितलेला होता. त्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या असतील किंवा तो व्हिडिओ आपण परत-परत बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण असे जे आपण व्हिडिओ जे शेअर केले जातात आपल्याला, ते आपण परत-परत बघायचे आहेत. जेव्हा आपला प्रोग्राम संपतो, त्यानंतर आपण तो व्हिडिओ परत बघून त्यातल्या काही नोट्स असतात किंवा महत्त्वाच्या गोष्टी असतात, ते नोट्स काढायचे आहेत, की जेणेकरून तो आपल्याला व्हिडिओ परत बघावा लागत नाही सारखा-सारखा किंवा त्या व्हिडिओ सांगितलेल्या गोष्टी आपल्याला करता येतात आपल्याला. जीवनामध्ये आपल्या उतरवता येतात. तर आजचा जो आपला टॉपिक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा चांगल्या-चांगल्या गोष्टी सांगणार आहे. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आजचा. आणि शेवटला आपण एक व्हिडिओ दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे, की त्यामध्ये ज्या व्हिडिओमध्ये ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे सगळ्या काही गोष्टी असतात या व्हिडिओ दाखवतो आपण, त्या प्रत्यक्ष घडलेल्या घटना आहेत. तर आजचा व्हिडिओ एवढा जबरदस्त आहे, की त्याच्यामध्ये ते जर आपल्याला समजलं, व्हिडिओमध्ये 2 घटना सांगितलेल्या आहेत प्रत्यक्ष घडलेल्या. ते जर आपल्याला समजलं व्यवस्थित, तर आपण जीवनामध्ये काहीही मिळवू शकतो. म्हणजे आपलं आरोग्य परत मिळवू शकतो कोणत्याही परिस्थितीतून किंवा कितीही जुना आजार असेल, तो आपण बरा करू शकतो. आपला पण आजार बरा करू शकतो किंवा दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचा आजार बरा करू शकतो किंवा अजून जीवनामध्ये आपल्याला ज्या-ज्या गोष्टी पाहिजे असतात, त्या आपण मिळवू शकतो. तर आता ना, सर्वांनी आपला जो माईक आहे ना, तो म्यूट करायचा आहे. सर्वांनी आपला माईक म्यूट करा, की जेणेकरून आपल्याला काही अडचण येणार नाही. तर आता आपण आहे ना, आजच्या दिवसाला सुरुवात करत आहोत. यामध्ये ज्या-ज्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक दिवस आपला महत्त्वाचा आहे. इथून पुढचा. तर आता काही गोष्टी आपण आता शेअर करत आहोत इथं हे आजच्या दिवसामध्ये. तर आपला आजचा दुसरा दिवस आहे. त्या 21 दिवसीय कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे आजचा. आणि आजच्या दुसऱ्या दिवसापासून प्रत्येक दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. खूप महत्त्वाचे विषय आहेत आणि आपल्याला अत्यंत फायदा होईल अशाच गोष्टी आहेत. तर आपण आहे ना, प्रत्येकाने काय करायचं, की रोजचा प्रोग्राम रोज जॉइन करायचा आपला. शक्यतो लाईव्ह प्रोग्राम जॉइन करायचा. म्हणजे सकाळी-सकाळी आपल्याला त्या चांगल्या गोष्टी माहीत पडतात. त्या लक्षात राहतात. दिवसभर त्या चांगल्या आपल्याला लक्षात येतात. त्यामुळे आपण त्या पुढे कृतीमध्ये आणू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दिवसभरामध्ये एक्स्ट्रा वेळ द्यावा लागत नाही. कारण काय होतं, की सकाळी-सकाळीच आपल्याला वेळ मिळू शकतो. बऱ्याचशा लोकांना व्यस्त जीवनशैलीमुळं दिवसभरात वेळ देणं शक्य नसतं किंवा मग ते अर्धवट पाहणं होतं किंवा ज्यांना शक्य नसेल ना सकाळी, त्यांनी रेकॉर्डिंग बघायचंय, पण रोज बघायचंय. रोजचं रेकॉर्डिंग रोजच बघायचंय. म्हणजे आजचा प्रोग्राम असेल, तर ज्या दिवशी तो प्रोग्राम आपला होतोय, त्या दिवसाचं रेकॉर्डिंग त्यांनी त्या दिवशीच बघायचं झोपण्यापूर्वी पूर्णपणे, संपूर्णपणे. म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम किंवा रेकॉर्डिंग परत बघता येईल पहिल्यापासून. असं पेंडिंग ठेवायचं नाही आपण. कारण काय आहे, की या प्रोग्रामचं उद्देश काय आहे, की आपण जे सलग 21 दिवस घेतोय किंवा आपल्याला या प्रोग्राममध्ये ज्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत, त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. यासाठी आपण प्रोग्राम सातत्य ठेवायचंय. रोजचा रेकॉर्डिंग किंवा रोजचा प्रोग्राम रोजच त्या दिवशीच बघायचा पूर्ण कंप्लीट, की जेणेकरून आपल्याला ते सलग 21 दिवस झालं पाहिजे. एकही दिवस न चुकवता आपल्याला रोजचं रोजच बघायचंय. रेकॉर्डिंग बघितलं तरी रोजच बघायचं आपल्याला झोपण्यापूर्वी कमीत कमी. तर आपण आता आजच्या दिवसाला सुरुवात करत आहोत. त्यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो, की आपलं जे जीवन आहे, प्रत्येक व्यक्तीचं, ते जीवन उत्तम असलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचं. आपलं जे मानवी जीवन मिळालेलं आहे ना आपल्याला, हे प्रत्येक बाबतीमध्ये उत्तम असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे.
म्हणजे आपण आता बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या जीवनामध्ये महत्त्वाच्या आहेत. चांगलं जीवन जगण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी असतात त्या महत्त्वाच्या असतात, गरजेच्या असतात. परंतु एखाद्या व्यक्तीचं जीवन खऱ्या अर्थाने उत्तम आहे किंवा चांगलं आहे, हे आपण कधी म्हणू शकतो? तर त्याची 3 सूत्र आहेत. 3 अशा गोष्टी आहेत, की जर त्या त्या एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असतील, तर त्या व्यक्तीचं जीवन एकदम उत्तम किंवा चांगलं आहे, आपण असं म्हणू शकतो. तर आपण आणि ह्या त्या तिन्ही जी गोष्टी आहेत ना, ह्या ज्या 3 गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहे थोडक्यामध्ये पहिल्या 15 मिनिटामध्ये. तर ह्या तिन्ही ज्या गोष्टी आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि या तिन्ही गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे. तिन्ही गोष्टींचा एकमेकांशी संबंध असल्यामुळेच आपण याचा इथं प्रोग्राममध्ये त्याच्यावर चर्चा करणार आहे. तर आता आहे ना, ही आपण पहिली गोष्ट त्यातली पहिली गोष्ट काय त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट यातली, ही 3 सूत्र आवश्यक आहेत उत्तम जीवनासाठी. म्हणजे खऱ्या अर्थाने उत्तम जीवनासाठी जी 3 सूत्रे आवश्यक आहेत, 3 गोष्टी आवश्यक आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे पहिली गोष्ट, ती म्हणजे उत्तम आरोग्य. उत्तम आरोग्य म्हणजे संपूर्ण सर्वांगीण, शारीरिक आणि मानसिक असं उत्तम आरोग्य असणं प्रत्येक व्यक्तीला ते गरजेचं आहे. म्हणजे आता आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून 21 दिवस तर हे मार्गदर्शन करणारच आहोत, की आपलं शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य चांगलं कसं ठेवायचं किंवा जर आपल्याला आरोग्याच्या समस्या असतील, आपल्याला किंवा अजून अन्य कोणाला घरामध्ये, तर त्यातून बाहेर पूर्णपणे कसं पडायचं आणि आपलं परत आरोग्य कसं मिळवायचं उत्तम, उत्तम आरोग्य. तर त्याच्याबद्दलच आपली या या कार्यक्रमामध्ये आपण मार्गदर्शन करणार आहोत सलग 21 दिवस. तर उत्तम आरोग्य असणं का गरजेचं आहे, की जसं की आता आपल्याला जीवनामध्ये जे काही करायचंय, आपल्याला आपल्या बऱ्याचशा गोष्टी असतात त्या पूर्ण करायच्या असतात. बरीचशी आपली स्वप्न पूर्ण करायची असतात. त्या जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच जबाबदाऱ्या किंवा आपली कर्तव्य पार पाडायची असतात. तर अशा प्रसंगी आपलं आरोग्य जर उत्तम असेल, स शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य जर उत्तम असेल, ते नेहमीच चांगलं राहत असेल, उत्तम राहत असेल, तर आपल्याला ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात किंवा आपली कर्तव्य म्हणा किंवा ज्या आपली स्वप्न पूर्ण करायची असतात, त्याच्यामध्ये त्या गोष्टी आपण एकदम सहजपणे करू शकतो. सहजपणे करणं शक्य होतं. चांगल्या प्रकारे करणं शक्य होतं आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्ण क्षमतेने करणं शक्य होतं. आता प्रत्येक व्यक्तीची क्षमता खूप जबरदस्त आहे. जसे की शारीरिक क्षमता पण खूप चांगल्या जबरदस्त आहे आपली प्रत्येक व्यक्तीची. मानसिक क्षमता तर ते अनंत जबरदस्त आहे, एकदम जबरदस्त आहे. पण या क्षमतेचा वापर कधी होतो, की जेव्हा आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन होतं किंवा किंवा पूर्ण क्षमतेचा आपण वापर करू शकतो किंवा अशा स्थितीमध्ये आपण असतो. पण जर एखाद्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य किंवा ताणतणाव या गोष्टी असतील जीवनामध्ये किंवा काय चिंता, ताणतणाव किंवा रात्री झोप लागत नसेल, अशा काही गोष्टी असतील किंवा छोट्या-मोठ्या जरी समस्या असतील, तर तो व्यक्ती पूर्णपणे क्षमतेचा आपला वापर करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये अडथळे येतात, उत्तम आरोग्य नसेल तर. म्हणून आपल्याला सध्याच्या काळामध्ये जे वातावरण आहे, बदलतं वातावरण आहे किंवा जी बदलती जीवनशैली आहे, त्याच्यामध्ये आता लोकांमध्ये आरोग्याच्या बाबतीत जनजागृती होते. परंतु बऱ्याचशा लोकांचं अजून या गोष्टीकडे लक्ष नाही, की आपलं आरोग्य किती महत्त्वाचं आहे किंवा आपण जे जीवन जगतोय आणि जीवनामध्ये आतापर्यंत आपण जे काही मिळवलंय, पुढे जे काही आपल्याला मिळवायचंय, तर त्याचा मुख्य पाया किंवा मुख्य आधार, बेस आपलं आरोग्य आहे. हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळं बरीचशी लोकं बाकी सगळ्या गोष्टींचं नियोजन करतायत. म्हणजे आपलं आर्थिक नियोजन करतायत, कुठं म्हणजे आर्थिक नियोजन, फायनान्शियल प्लॅनिंग किंवा अजून बऱ्याचशा गोष्टींचं नियोजन करतात लोकं. परंतु उत्तम आरोग्याचं नियोजन बरेचसे लोकं करत नाहीत. म्हणजे आपण एखादा व्यक्ती म्हणतो, की मी एखादी इन्शुरन्स पॉलिसी काढलेली आहे. इन्शुरन्स पॉलिसी काढली म्हणजे की आरोग्याचं नियोजन त्याला म्हणता येणार नाही. आता बरेचसे असे आजार आहेत, की जे आपल्याकडे फक्त तिथं पैशाचा प्रश्न नाहीये. असे जे बरेचसे जे आजार आहेत, तिथे तुमच्या एखाद्या व्यक्तीकडे कितीही पैसा असेल, तर त्याने तो आजार बरा होईल असं नाही. पण खूप सारे आजार आहेत आता. फक्त पैशाने आजार बरे होणार नाहीत, असे आजार आहेत आता. पैसा आणि असे खूप सारे आजार आहेत, खूप सारे. की तिथं फक्त पैसा कामाला येत नाही. तर तर आपल्याला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याची मदत घ्यावी लागते. पैशाव्यतिरिक्त पैसा फार कमी लागतो. जर आपण आपल्या समस्येचं किंवा आजाराचं नियोजन केलं ना, पैसा खूप कमी लागू शकतो. आणि एखाद्या व्यक्तीकडे जरी पैशाची काही अडचणी असतील ना, तर सध्याच्या काळामध्ये असं आधुनिक टेक्नॉलॉजीचा काळ आहे किंवा इंटरनेटचा काळ आहे. तर
तर पैसा पाहिजे तेवढा जमा होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला समजा एखाद्या उपचारासाठी पैसा लागत असेल, तर तो जमा होऊ शकतो, पाहिजे तेवढा पैसा. आणि परंतु आपलं जे आरोग्य आहे, त्याचं आपण चांगल्या प्रकारे नियोजन करणं गरजेचं आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे. आरोग्याचं नियोजन जर आपण चांगलं केलं, तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. आणि आपण या पूर्ण प्रोग्राममध्ये हे जाणून घेणार आहोत, की आपल्या आरोग्याचं नियोजन कसं करायचं? आरोग्य चांगलं कसं ठेवायचं? किंवा आपल्याला माझा आवाज येतो ना आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत? मध्ये-मध्ये माईक म्यूट म्यूट होतो. आता आवाज येतोय का माझा? हो, येतोय सर. हां, हां, येतोय. तर मध्ये काय कसं होतं, कधी कॉल आला ना कधी-कधी, तर कॉल आला तर हे होतं. हां, तर आपल्याला ना, आपलं जे आरोग्य आहे, त्याला खूप महत्त्व देणं गरजेचं आहे. आणि आपल्या या पूर्ण प्रोग्राममध्ये आपल्याला समजेलच वेगळ्या प्रकारे, आरोग्य चांगलं कसं ठेवायचं किंवा आपल्याला जर काही समस्या असतील कोणत्याही व्यक्तीला किंवा त्या कितीही जुन्या असतील, तर त्यातून आपण बाहेर कसं पडायचं हे मार्गदर्शन करणारच आहोत. तर पूर्णपणे आपण याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं चांगल्या प्रकारे. त्यानंतर आपल्याला दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये, की बऱ्याचशा लोकांना आता काय केलेलं आहे, की फक्त एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. आरोग्याकडे लक्ष नाहीये लोकांचं, चांगलं आरोग्य टिकवून ठेवण्याकडे. त्याच प्रकारे आपले लोकांचे जसे एकमेकांशी नातेसंबंध होते काही वर्षापूर्वी, अगदी 5-10 वर्षापूर्वी किंवा 15-20 वर्षापूर्वी. तर ते नातेसंबंधांमध्ये आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपले जे बरेचशा लोकांमध्ये जे नातेसंबंध आहेत ना, त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी चुकीच्या होत चाललेल्या आहेत आणि त्याचाही परिणाम होतो. म्हणजे त्याच्या तिन्ही गोष्टी आहेत, त्यांचा एकमेकांशी संबंध आहे. तर आपण काय केलं पाहिजे, की आपलं जास्तीत जास्त विशेषतः घरातल्या लोकांचे, जे घरातले आपले सर्व लोकं आहेत, त्यांची एकमेकांशी चांगल्या प्रकारचे एकदम जिव्हाळ्याचे किंवा एक आत्मीयतेचे नातेसंबंध ठेवले पाहिजेत. कारण काय आहे, जर आपले जेवढ्या जास्त लोकांशी किंवा कमीत कमी घरातल्या लोकांशी जर चांगला सुसंवाद असेल किंवा मनमोकळेपणे गप्पा होत असतील, तर आपण बरेचसे आजार टाळू शकतो. म्हणजे कारण काय होतं, की तुकाराम महाराजांनी काय म्हणलेलं आहे, की "मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण." जर ज्या व्यक्तींचे एकमेकांशी चांगले नातेसंबंध असतात किंवा अशा जीवनामध्ये जास्तीत जास्त व्यक्ती असतात किंवा अशा एक कमीत कमी एखादी जरी व्यक्ती असते, की तो व्यक्ती आपल्या मन मोकळं करू शकतो किंवा भावना शेअर करू शकतो. तर त्या व्यक्तीचं मन सातत्याने प्रसन्न राहतं आणि शक्यतो असा व्यक्ती आजारी पडत नाही. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आहेत ना, असे काही चांगले नातेसंबंध आहेत किंवा कमीत कमी काही काही लोकं तरी आहेत, की जे चांगले संबंध आहेत किंवा त्याचं मन नेहमी प्रसन्न राहतंय. वेगवेगळ्या प्रकारच्या गप्पा होत आहेत किंवा तर असा व्यक्ती शक्यतो आजारी पडत नाही. परंतु आता बऱ्याचशा घरांमध्ये काय झालेलं आहे, की जे वेगवेगळ्या लोकांना समस्या आहेत ना, शारीरिक समस्या, मानसिक समस्या, विशेषतः मानसिक समस्या, याच्यामध्ये घरातली जी लोकं आहेत त्यांचा एकमेकांशी सुसंवाद सुसंवाद कमी झालेला आहे. संवाद होतो फक्त तो होतो फक्त कामापुरता होतो. कामापुरता होतो त्याच्यामुळे. आणि जर चांगल्या प्रकारचा एकमेकांमध्ये सुसंवाद झाला ना घरातल्या व्यक्तींमध्ये विशेषतः, तर बरेचसे आजार हे म्हणजे आरोग्य त्या व्यक्तीचं चांगलं राहू शकतं किंवा जर काही आजार निर्माण होत असतील, मानसिक आजार तर शक्यतो निर्माण होणारच नाहीत. जर ज्या घरामध्ये एखादं कुटुंब असेल, त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे एकमेकांशी चांगले संबंध असतील किंवा एकमेकांशी चांगल्या मनमोकळेपणे गप्पा होत असतील, अ, प्रसन्नपणे काही गोष्टी शेअर होत असतील किंवा एकत्र काही गोष्टी केल्या जात असतील, तर त्या घरातील कुठल्याही व्यक्तीला कोणतीही मानसिक समस्या किंवा रात्री झोप न येणे हा प्रकार घडणार नाही अजिबात. आता सध्याच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांना समस्या आहेत ना, मानसिक समस्या, रात्री झोप येत नाही, डिप्रेशन येत नाही. तर त्याला बाहेरच्या ताणतणावापेक्षा घरातली जी जवळच्या व्यक्ती आहेत, त्यांच्याशी व्यवस्थित सुसंवाद न होणं किंवा व्यवस्थित बोलणं चालणं न होणं, गप्पा न होणं, हेच जास्त करून त्याची जबाबदार आहे ते. ह्या गोष्टी जबाबदार आहेत. त्यामुळे आपण आहे ना, या गोष्टीला पण खूप चांगलं महत्त्व देणं गरजेचं आहे, की आपण सर्वांशी जास्तीत जास्त आपल्याला चांगल्या प्रकारचे आनंददायी नातेसंबंध कसे ठेवता येतील. विशेषतः एका कुटुंबातील लोकांनी एकमेकांशी जेवढं चांगलं राहता येईल, आत्मीयतेने जेवढे संबंध ठेवता येतील, आनंदाने जेवढे संबंध ठेवता येतील, त्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आणि एकमेकांना जेवढं मनापासून सहकार्य करता येईल. आता बऱ्याचशा अडचणी येत असतात. आता सध्याच्या काळामध्ये बदलत्या काळानुसार त्या अडचणी वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत असतात किंवा आर्थिक समस्या असतात किंवा घरामध्ये कोणी एखादा आजारी व्यक्ती असतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव वगैरे येत असतात. परंतु आपण जर बाहेरच्या तणावापेक्षा जरी ला सामना करण्यासाठी आपण जर कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांना जर चांगल्या प्रकारे वेळ दिला, एकमेकांना समजून घेतलं किंवा एकमेकांना सहकार्य केलं, तर बाहेरचे जे ताणतणाव आहेत ते किंवा काही समस्या आहेत ते खूप खूप त्याचं प्रमाण खूप कमी वाटेल. ते काहीच वाटणार नाहीत आपल्याला. अशा प्रकारे आपण नातेसंबंधांना महत्त्व देणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारे सर्वांशी आपण नातेसंबंध टिकवून ठेवले पाहिजेत किंवा आपण बाहेर सुद्धा जास्तीत जास्त लोकांशी आपल्याला चांगले नातेसंबंध कसे निर्माण करता येतील, की जेणेकरून आपल्याला काही आनंद भेटू शकेल एखाद्या अशा व्यक्तींच्या बोलण्यामधून किंवा गप्पा मारण्यातून. या आपण गोष्टी केल्या पाहिजेत. याच्या माध्यमातून आपण बरेचसे मानसिक आजार टाळू शकतो. जवळपास सर्वच आजार, मानसिक आजार. आणि जर एखाद्या काही समस्या निर्माण झाल्या असतील, तर त्या पण दूर दूर होऊ शकतात. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे मुबलक पैसा. आता आहे ना, आपल्याला जसं आपण जाणून घेतलं, की उत्तम आरोग्य गरजेचं आहे. नातेसंबंध सर्वांशी चांगलं असणं गरजेचं आहे आपलं. जास्तीत जास्त लोकांशी, विशेषतः घरातल्या लोकांशी, एकमेकांशी. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जीवनामध्ये मुबलक पैसा आवश्यकता आहे. म्हणजे मुबलक म्हणजे आपल्या गरजा कमीत कमी आपल्या गरजा भागतील, एवढा पैसा आवश्यक आहे. परंतु या ज्या आपण 3 गोष्टी शेअर करतोय, तर त्यामध्ये आजकाल लोकांनी ह्या गोष्टीला एवढं महत्त्व दिलेलं आहे, की बाकीच्या 2 गोष्टींकडे लक्ष नाहीये जास्तीत जास्त लोकांचं. फक्त या तिसऱ्या गोष्टीकडे चालू आहे, चालू आहे. बऱ्याचशा लोकांचं आहे ना, या तिसऱ्या गोष्टीकडे लक्ष आहे. म्हणजे इतकी लोकांनी या तिसऱ्या गोष्टी म्हणजे पैसा पाहिजे याला एवढं गोष्ट महत्त्व दिलेलं आहे त्या गोष्टीला, की दिवस-रात्र किंवा आपल्या आरोग्याचा विचार करत नाहीत बरीचशी लोकं. आपल्या नातेसंबंधांचा विचार करत नाहीयेत बरेचसे लोकं. ते विचार न करता त्या गोष्टीला त्यांनी जास्त महत्त्व दिलेलं आहे, एकाच गोष्टीला. म्हणजे आपण आपले पैसा म्हणजे आपल्या गरजेनुसार आपण कमवला पाहिजे. कमवला पाहिजे किंवा आपण तो निर्माण केला पाहिजे किंवा मिळवला पाहिजे. परंतु सगळ्या गोष्टी कशा बॅलन्समध्ये पाहिजेत आपल्याला. आपलं आरोग्य सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं आरोग्य उत्तम पाहिजे. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य. त्यानंतर आपले नातेसंबंध जास्तीत जास्त लोकांशी किंवा संपूर्ण कुटुंबामध्ये एकमेकांचे चांगले नातेसंबंध पाहिजेत आणि पैसा आपल्याला आवश्यक त्या प्रमाणात मिळवायचा आहे. मुबलक म्हणजे आपल्याला ज्या कमीत कमी आपल्या ज्या आवश्यक गरजा आहेत ते भागतील आणि त्यानंतर आपल्याला आपल्या जवळपास पैसे पण शिल्लक राहिले पाहिजेत, की आपल्याला आवश्यक त्या प्रसंगी आपल्याला अचानकपणे जर काही पैसे लागले, तर आपल्याकडे ते असले पाहिजेत. अशा प्रकारे आपल्याकडे पाहिजे. परंतु बऱ्याच लोकांनी याला अतिमहत्त्व दिलेलं आहे किंवा पैशाने सर्व काही शक्य आहे, असा बऱ्याच लोकांचा समज आहे, की जास्तीत जास्त पैसा मिळवला पाहिजे, की जेणेकरून आपल्याला कुठल्याही अडचणी आल्या जीवनामध्ये, तर आपल्याला तर प्रसंगी पैसा असला पाहिजे, असा बऱ्याच लोकांचा समज आहे. तसं काही नाही. आता आपण बघतोय, की बरेचसे जे आजार आहेत ना सध्याच्या काळातले, तिथं फक्त पैसा कामाला येत नाहीये. तिथं आपल्याला बरीचशी लोकं कामाला येतात, की ज्यांचे आपल्याशी चांगले संबंध आहेत. ती लोकं कामाला येतात आपल्या किंवा आपल्याला योग्य गोष्टी, योग्य प्रकारचं ज्ञान आहे, तेच कामाला येतं. जर आपल्याला माहीत असेल, की आपल्याला त्या प्रसंगी काय करायचंय. आता तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणजे गेल्या वर्षी काय 1 किंवा 2 वर्षापूर्वी एका लहान मुलाला एक कोणतातरी आजार झालेला होता, मोठा आजार. म्हणजे तो जगामध्ये दुर्मिळ आजार होता त्या मुलाला. तर त्याला ऑपरेशनसाठी 17 करोड रुपये लागणार होते. 17 करोड. त्या मुलाला ऑपरेशनसाठी 17 करोड रुपये लागणार होते आणि त्यांच्याकडे ते मुलाचे जे काही पालक आहेत, आई-वडील, तर त्यांच्याकडे तेवढे पैसे साहजिकच नव्हते. परंतु त्यांनी आता जे सध्याचा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण आहेत, की जिथे पैसे जमा होऊ शकतात. तर त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना मदतीसाठी आवाहन केलं आणि त्यांचे 17 करोड विशेष म्हणजे 17 करोड रुपये जमा झाले आणि त्या मुलाचं ऑपरेशन झालं. आणि विशेष म्हणजे त्या 17 करोड मधले जे 11 कोटी आहेत, 11 कोटी, 11 करोड ते एकाच व्यक्तीने दिलेले आहेत. त्या व्यक्तीने त्याचं नाव शेअर नाही केलं. ज्याने पैसे दिलेत त्याने. सांगितलं की माझं नाव शेअर करू नका म्हणून कुठे. म्हणजे पैसा मिळवणं किंवा एखादा आजाराची ट्रीटमेंटसाठी पैसा मिळवणं किंवा जमा करणं ही आजच्या काळात खूप सोपी गोष्ट आहे. परंतु सध्याच्या काळातले जे बरेचसे आजार आहेत किंवा समस्या आहेत ना, विशेषतः शारीरिक मानसिक समस्या ह्या फक्त पैशाने ठीक होणाऱ्या नाहीयेत. त्यासाठी आपल्याला
बऱ्याच गोष्टींची बाकी आवश्यकता पडते, की आपल्याला चांगले नातेसंबंध बरेच असणे गरजेचे आहे. लोकांची आपल्याला मदत घेणं गरजेचं आहे किंवा महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपली मानसिक शक्ती आहे, याची जर जाणीव झाली, की आपल्या मनामध्ये किती शक्ती आहे, विचारामध्ये किती शक्ती आहे, ब्रेनमध्ये किती शक्ती आहे. तर आपण बऱ्याचशा गोष्टी टाळू शकतो किंवा कोणत्याही आजारातून आपण बाहेर येऊ शकतो. हे आपण आजच्या प्रोग्राममध्ये बघणारच आहोत. आपण या पूर्ण प्रोग्राममध्ये बघणारच आहोत. तर आता आहे ना, आपल्याला ह्या आपण 3 गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत बघा. आता या तिन्ही गोष्टींचा आहे ना, एकमेकांशी संबंध आहे. ते आपल्याला मी कसं सांगतो थोडक्यामध्ये. आपलं जर शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य जर बिघडलं, तर आपल्याला साहजिकच पैसे पैसे खर्च होतात किंवा आपल्या नातेसंबंधावरती पण त्याचा परिणाम होत असतो बऱ्याच बाबतीमध्ये. त्यानंतर जर आपले नातेसंबंध जर काही बिघडले असतील, तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होतो. आता बऱ्याचशा शारीरिक समस्या किंवा मानसिक समस्या आहेत ना, त्याचं हेच कारण आहे. किंवा जर आपल्याकडे पैसा पण जर आवश्यक प्रमाणात नसेल, त्याच्यामुळे सुद्धा आपले नातेसंबंध आता बिघडू शकतात. म्हणजे सध्याच्या काळात लोकांनी पैशाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळं त्याच्या व्यतिरिक्त आपल्या आरोग्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. जर आपल्याकडे आवश्यकता पैसा राहत नसेल तर. शारीरिक आरोग्य किंवा मानसिक आरोग्यावरती परिणाम जास्त म्हणजे होऊ शकतो. परंतु ह्या तिन्ही गोष्टींचा आपल्या एकमेकांशी संबंध आहे. तर आपण आहे ना, या तिन्ही गोष्टींचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जास्तीत जास्त आपला समतोल कसा राहील याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपल्याला आता आपला आजचा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, तो आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आपण एक व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला. व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आजचा. आता ज्यांचा माईक वगैरे म्यूट असेल त्यांनी माईक म्यूट करा. माईक चालू असेल तर. आता बघा, की आजचा विषय आजच्या दिवसातला एक महत्त्वाचा विषय आहे. जसं की आपण काल थोडक्यात बोललेलो होतो, की ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये म्हटलेलं आहे, "जो जे वांछील तो ते लाभो प्राणिजात." म्हणजे आपले वेगवेगळ्या संतांनी किंवा ऋषीमुनींनी असे जे काही लिहून ठेवलेले आहेत, काही अभंग असतील किंवा अजून अशा काही गोष्टी लिहून ठेवलेल्या असतील ना, तर त्याच्यामध्ये एवढा जबरदस्त अर्थ दडलेला आहे काही काही वाक्यांमध्येच. तर हे जे वाक्य आहे पसायदानामधलं एक ओळ आहे, त्याचा अर्थ काय आहे, की जे पाहिजे, ज्याला जे पाहिजे ते मिळू शकतं. म्हणजे कोणाला आहे? ही प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये एवढी मोठी शक्ती आहे, की ज्याला जे पाहिजे ते मिळू शकतं. आणि आपला प्रोग्रामचा उद्देश हाच आहे, की आपल्याला त्या शक्तीची जाणीव करून देणे, की आपल्याला किंवा त्या आपल्या मनामध्ये तो विश्वास निर्माण करणे. व्यवस्थित म्हणजे आपल्याला प्रॉपर ज्या गोष्टी आहेत सायंटिफिक त्या सांगून आणि ही गोष्ट सायंटिफिक आहे. आता आहे ना, "तो जे वांछील तो ते लावो जो प्राणिजात" याच्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. आणि आता जे आपण वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं बघतो, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड म्हणा किंवा अशी वेगवेगळ्या प्रकारची जगभरामध्ये जी पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत, तर त्याचा बेस हाच आहे. म्हणजे जे बाहेरची लोकं आहेत ना, बाहेरच्या लोकांनी काही वर्षांपूर्वी काही काही वर्षांपूर्वी किंवा काही शतकांपूर्वी आपल्याकडे काय-काय गोष्टी आहेत भारतामध्ये, त्याचा अभ्यास केलेला आहे. अभ्यास करून त्याच्यावरती त्यांनी संशोधन करून त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ती पुस्तकं जगभरामध्ये प्रसिद्ध झालेली आहेत. त्या पुस्तकांचं पुढे कितीतरी भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे. मराठीमध्ये, हिंदीमध्ये किंवा अशा जगभरामधल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे. आणि त्याचा जर बेस बघितला ना आपण, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड किंवा या आपल्या मानसिक शक्तींचा शक्ती असतील, विचारांची शक्ती असेल, ब्रेन पॉवर असेल किंवा या विषयावरची जी काही पुस्तकं आहेत ना, तर त्याचा आपण बेस बघितला तर त्याचा बेस आपल्या भारतामध्येच आहे त्याचा बेस. त्या त्या गोष्टी आहेत ना, इथेच अगोदर त्या होत्या आणि त्याच्यावरती त्यांनी संशोधन केलेलं आहे. तर ह्या वाक्याचा अर्थ काय आहे, की ज्याला जे पाहिजे ते मिळू शकतं. फक्त आपण तसा विचार करणं गरजेचं आहे. आणि आपण आहे ना, सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे, की कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये 24 तासामध्ये 60,000 पेक्षा जास्त विचार येतात. 60,000 पेक्षा जास्त. त्यातले बरेचसे जे विचार असतात ते नकारात्मक असतात किंवा अनावश्यक असतात किंवा आपल्या काही कामाचे नसतात. आणि बरेचदा आपल्याला लक्षात पण येत नाही कधी-कधी, की आपण काय विचार करतोय. फक्त विचार चालू असतात डोक्यामध्ये. आपल्याला त्याकडे लक्ष नसतं. आणि आपल्याला काय करायचं, की जो जे वांछेल तो ते लाभो प्राणिजात म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये क्षमता आहे, की त्याला जे पाहिजे ते मिळू शकतं. फक्त त्याने तसा विचार करणं गरजेचं आहे. मग आपण काय करायचंय, की आपला उद्याचा आपण त्याच्यावरती टॉपिक आहे आपला स्पेशली, की ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्याचा आपण विचार करायचा आहे आणि तो विचार पक्का होण्यासाठी त्या गोष्टी आपल्याला वहीमध्ये लिहायच्यात, नोटबुकमध्ये. नोटबुकमध्ये आपल्याला लिहायच्यात. ते पण आपल्याला व्यवस्थित सांगितलं जाणार आहे, ते कशाप्रकारे लिहायचं आपल्याला. नोटबुकमध्ये लिहायचं ते. नोटबुकमध्ये लिहायचं. ते.
माझा आवाज येतो ना आपल्यापर्यंत आता? हो सर येतोय. हा, ते काय होतं मध्ये मध्ये काही कारणामुळे फोन वगैरे आला तर ते हे होतं, अनम्यूट होतं. तर आता आहे ना आपला हे आता हा विषय आता आपण समजून घेणार आहोत थोडक्यात, आणि ह्याच्या संदर्भातला जो व्हिडिओ आहे ना तो सुद्धा आपण बघणार आहोत की कशा प्रकारे ते शक्य आहे आपल्याला. तर 60,000 पेक्षा जास्त विचार येतात आपल्या मनामध्ये 24 तासामध्ये. परंतु आपल्याला काय करायचं की आपण जाणीवपूर्वक लक्ष ठेवायचं की आपल्या मनामध्ये कुठले विचार येतात, आणि ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत ना त्याचाच विचार करायचा फक्त आपल्याला. बाकी गोष्टी अनावश्यक जर विचार येत आहेत, त्याचं जर आपल्याला काही काम नसेल किंवा त्याच्यामुळे जर आपलं नुकसान होत असेल, तर असे विचार आपण करणं सोडून दिले पाहिजे किंवा त्या विचारांना बाहेर हाकललं पाहिजे. तर हे आपल्याला हळूहळू करणारच आहे त्या प्रोग्राममध्ये कसं करायचं ते. तर महत्वाचं म्हणजे काय की आपल्याला जे पाहिजे ते मिळू शकतं. असं याला खूप म्हणजे प्रमाण आहे, याला खूप प्रमाण आहे. पसायदानामध्ये पण त्याला प्रमाण आहे. किंवा आता हे सायंटिफिकली जे वेगवेगळ्या लोकांनी किंवा डॉक्टरांनी जे संशोधन केलंय त्या विषयावरची पुस्तकं आहेत. त्याच्यानुसार हे सिद्ध झालेलं आहे की आपल्याला जे पाहिजे ते मिळू शकतं. हे सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे. जसं आपल्या त्या प्रकारची शक्ती आपल्या ब्रेनमध्ये आहे, आपल्या विचारांमध्ये आहे, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या प्रकारचं सिस्टम आहे की आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या मिळू शकतात. पण ते कसं मिळतात हे आपल्याला सांगू इच्छितो, की आपल्या मनामध्ये खूप साऱ्या इच्छा असतात. म्हणजे आपण अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणतो, की आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे किंवा आपल्या इच्छा बऱ्याचशा असतात. परंतु त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत. याचं कारण आपल्याला लक्षात घ्यायचंय. या वाक्याचा अर्थ काय आहे, की ज्याला जे पाहिजे ते मिळू शकतं. फक्त काय की आपण ज्या गोष्टीवरती विश्वास ठेवू शकतो, तेच आपल्याला मिळतं. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जसं आपण बघितलं, की 60,000 पेक्षा जास्त विचार येतात. 60,000 पेक्षा जास्त. आणि आपल्या इच्छा पण भरपूर असतात, की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जीवनामध्ये पाहिजे असतात. खूप साऱ्या अशा आपण जर त्याची यादी यादी बघितली तर अशा खूप साऱ्या गोष्टी निघतील, की ते आपल्याला पाहिजेत किंवा आपण त्याची खूप सारी मोठी यादी करू शकतो, की आपल्याला कोणत्या-कोणत्या गोष्टी जीवनामध्ये पाहिजेत. परंतु ज्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात कोणत्या, ज्या गोष्टीवरती आपला विश्वास असेल, आपला म्हणजे आपल्या मनाचा ज्या गोष्टीवरती विश्वास बसेल, की आपल्याला ही गोष्ट मिळणार, त्याच गोष्टी मिळतात आपल्याला. सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत. याचं कारण म्हणजे आपल्या मनामध्ये खात्रीच नसते, की ती गोष्ट आपल्याला मिळणार आहे. आणि जर आपण विश्वास ठेवला, आपल्या विश्वासामध्ये बदल केला, तर आपल्याला काय करायचंय, की ज्या लोकांनी आतापर्यंत जीवनामध्ये जे काही मिळवलंय किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संशोधन केलेलं आहे, प्रगती केलेली आहे, कोणत्याही क्षेत्रामध्ये किंवा नवीन-नवीन शोध लावलेले आहेत. नवीन-नवीन गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. अगदी सुईपासून ते विमानापर्यंतच्या ज्या काही गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. तर विमानापर्यंत ज्या गोष्टी निर्माण झाल्या आहेत आतापर्यंत किंवा अजून सुद्धा होत आहेत. तर या गोष्टी निर्माण होण्यापूर्वी ते 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 लोकं सोडून बाकी कोणाचाही विश्वास नव्हता, की अशा काही गोष्टी निर्माण होऊ शकतात. आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशा इच्छा निर्माण झालेल्या असतील किंवा जसा विमानाचा शोध लागलेला आहे, की पक्षी आकाशामध्ये उडत होते, तेव्हा बऱ्याच लोकांना असं वाटत असेल, की आपल्याला सुद्धा आकाशामध्ये उडता आलं पाहिजे किंवा प्रवास करता आला पाहिजे आकाशातून. पण त्याच्यावरती कुणाचा विश्वास नव्हता, की हे होऊ शकतं याच्यावरती कोणाचाही विश्वास नव्हता. परंतु ज्यांनी विमानाचा शोध लावला, राईट बंधू किंवा राईट ब्रदर्स, तर त्यांनी विचार केला, की आपण आकाशामधून प्रवास करू शकतो किंवा उडू शकतो का? आणि त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला, की शक्य आहे. शक्य आहे त्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवला आणि मग त्या दृष्टीने त्यांचे विचार चालायला लागले. जेव्हा आपण असा विचार करतो ना, की एखादी गोष्ट शक्य आहे. तुम्ही असं ट्राय करून बघू शकता. एखादी गोष्ट आपल्याला किती अवघड वाटत असेल किंवा सर्वजण जरी कोणीही म्हणत असेल, की गोष्ट अशक्य आहे, शक्य नाही. तुम्ही फक्त तिथं शक्य आहे असा विचार करा नुसतं. एकच वाक्य म्हणा, "हे शक्य आहे, शक्य आहे." ही गोष्ट होणं शक्य आहे असं तुम्ही नुसतं म्हणत राहा. तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्या माइंडकडून तसं सिग्नल भेटतात, की ती ती गोष्ट कशाप्रकारे शक्य होऊ शकते. आपण जेव्हा शक्य आहे अशा पद्धतीने विचार करतो ना, तेव्हा ते ऑटोमॅटिकली आपलं माइंड त्याप्रमाणे आपल्याला कमांड देतं किंवा त्या प्रकारे आपल्याला सिग्नल देतं आपल्याला, की ती गोष्ट शक्य कशी होऊ शकते. तर तर या ओळीचा जो अर्थ आहे ना पसायदानामधल्या, "जो जे वांछील तो ते लावो." याचा अर्थ आपल्याला जे पाहिजे ते मिळू शकतं. फक्त सर्वप्रथम आपण त्याचा विचार करणं गरजेचं आहे, की मला आपल्याला काय पाहिजे? आपण ते उद्याच्या प्रोग्राममध्ये व्यवस्थित करूनच घेणार आहोत ते प्रत्येकाकडून, की आपल्याला जे काही पाहिजे व्यवस्थित नोटबुक बनवायचं आहे. जे आपल्याला पाहिजे ते व्यवस्थित विचार करून ठरवायचं आपल्याला काय-काय पाहिजे जीवनामध्ये. आणि आरोग्याच्या बाबतीत आपल्याला परिपूर्ण आरोग्य म्हणजे पाहिजे आपल्याला ते नक्की कसं पाहिजे? किंवा परिपूर्ण आरोग्याची आपली कल्पना काय-काय आहे? त्यामध्ये काय-काय विशेषता पाहिजे? हे आपल्याला व्यवस्थित लिहायचंय जसं आपल्याला पाहिजे तसं. ज्या क्षमता आपल्या अंगामध्ये पाहिजेत, जशी आपली शारीरिक स्थिती पाहिजे, मानसिक स्थिती स्थिती पाहिजे. जसं आपल्याला पाहिजे तसं लिहायचं आपल्याला नोटबुकमध्ये.
आणि आपल्या हातामध्ये ज्याला जे पाहिजे ते मिळू शकतं. याचा अर्थ आपल्याला आपण काय विचार करायचा हे आपल्या हातामध्ये, आपण काय ठरवायचं हे आपल्या हातामध्ये, आपण काय कल्पना करायची हे आपल्या हातामध्ये. फक्त काय की आपण आधी ठरवायचं व्यवस्थित विचारपूर्वक आपल्याला नक्की काय पाहिजे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे की ते आपल्याला मिळू शकतं आणि मिळणारच. आणि या प्रोग्रामच्या माध्यमातून आपला उद्देश हाच आहे की आपला विश्वास जे पाहिजे आपल्याला ते मिळवण्यासाठी आपला विश्वास जास्तीत जास्त वाढवणे. योग्य प्रकारच्या किंवा सायंटिफिक गोष्टी आहेत त्या सांगून हाच आपला प्रोग्रामचा उद्देश आहे. तर आपल्याला आहे ना आपला विश्वास वाढवायचा आहे. सगळं काही शक्य आहे. आता आपण जर काही उदाहरण काल काल एक व्हिडिओ बघितला आणि आज सुद्धा एक व्हिडिओ बघणार आहे किंवा असे खूप सारे आपण व्हिडिओ बघणार आहे. काही काही व्हिडिओ बघणार आहे संपूर्ण 21 दिवसामध्ये. तर त्यात सुद्धा आपल्याला कळेल की आपण विश्वास ठेवला तर सर्व काही शक्य आहे. किंवा असे जगभरामध्ये खूप सारे लोक आहेत की ज्यांनी अगदी मोठमोठे आजार त्यांचे बरे केलेले आहेत. स्वतःचे आजार बरे केलेले आहेत. दुसऱ्या लोकांचे आजार बरे केलेले आहेत. घरातल्या लोकांचे. आणि जिथं डॉक्टरांनी सांगितलं होतं की हा व्यक्ती बरा होऊ शकणार नाही. काही होऊ शकणार नाही या व्यक्तीचं किंवा फक्त 3 महिने जगू शकतो, 6 महिने जगू शकतो. जगामध्ये कुठेही उपचार नाही. अगदी लोकांना दिसायला ज्या लोकांची दृष्टी गेलेली होती त्यांची दृष्टी परत आलेली आहे. विश्वास ठेवल्यामुळे की आपल्याला परत दिसू शकतं. कुठे उपचार नसताना. किंवा अशा असून भरपूर खूप साऱ्या गोष्टी आहेत की खूप साऱ्या आरोग्याच्या बाबतीत अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी अशक्य होत्या किंवा त्याच्यावरती उपचारच नव्हते. तर अशा गोष्टी शक्य झालेल्या आहेत. फक्त विश्वास ठेवल्यामुळे. म्हणजे एकतर त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एकतर तो व्यक्ती स्वतः आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण करू शकतो. हे थोडं म्हणजे अवघड असतं. एखाद्या व्यक्तीला स्वतः आपल्यामध्ये विश्वास निर्माण करणं थोडं अवघड असतं. परंतु दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने जर त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला, तर ते खूप सोपं असतं. एखाद्या व्यक्तीला कोणतीही समस्या असेल किंवा किती जुना आजार असेल कोणत्याही प्रकारचा, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला, की तू ठीक होऊ शकतोस आणि सातत्याने त्याला ते विचार दिले, तर तो फार कमी कालावधीमध्ये ठीक होतो. कमी कालावधी, खूप कमी कालावधीमध्ये. आणि ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे मी तर आपल्याला पूर्णपणे हे सांगणार आहे सर्वांना, की आपण ठीक होऊ शकता. कोणतीही समस्या असेल आपली, शारीरिक आरोग्याची, मानसिक आरोग्याची किंवा आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या आपल्याला 100% मिळणारच. हा आपला विश्वास वेगळ्या प्रकारे वाढणारच आहे पूर्ण 21 दिवस संपेपर्यंत. आणि अजून अजून सुद्धा खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या जातील आपल्याला किंवा उदाहरणं सांगितली जातील किंवा काही पुस्तकं सांगितली जातील, की ती पुस्तकं पण आपण हळू वाचू शकता, की जेणेकरून आपल्याला आपला जो विश्वास आहे, तो हळू वाढत जाईल, की सर्व काही शक्य आहे. जेव्हा आपण असं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पुरावे भेटतात ना, पुरावे. कसं असतं, की आपल्या मनाला एखादी गोष्ट पटण्यासाठी काही पुरावे लागतात आणि ते पुरावे आपल्याला भेटल्यानंतर मग आपल्याला आपला विश्वास वाढतो, हे शक्य आहे म्हणून. मग आपल्याला ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून सुद्धा असे खूप सारे पुरावे मिळतील, उदाहरणं मिळतील किंवा काही तुम्हाला पुस्तकांची नावं सांगितली जातील, की आपल्या मनाची शक्ती किती मोठी आहे, किती जबरदस्त आहे आणि किती ती अनंत आहे. आणि त्या शक्तीचं जे कनेक्शन आहे, आपल्या सबकॉन्शियस माइंडचं किंवा आपलं जे कनेक्शन आहे ना, ते पण एक सुप्रीम पॉवरची आहे, सुप्रीम पॉवर. सुप्रीम पॉवर जे आपण म्हणू शकतो, की ईश्वर म्हणू शकतो किंवा निसर्ग म्हणू शकतो. कॉस्मिक एनर्जी किंवा वैश्विक शक्ती. तर ह्या सुप्रीम पॉवरचे कनेक्शन आहे आपलं. आणि जर आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत जीवनामध्ये, कोणती गोष्ट आपल्याला मिळवायची असेल, तर आपल्या जवळ असलेली शक्ती प्लस आपल्याला वैश्विक शक्तीची किंवा सुप्रीम पॉवरची पण आपल्याला मदत घेता येते. त्यासाठी पण काही गोष्टी असतात. त्यासाठी सुद्धा काही गोष्टी आपण करू शकतो. खूप सोप्या-सोप्या गोष्टी असतात. त्या करून सुद्धा आपल्याला वैश्विक शक्तीची मदत घेता येते. हे पण आपल्याला नंतर या विषयावरचा पण आपला एक स्पेशली नंतर टॉपिक असणार आहे, पूर्णपणे ह्याच्यावरती. तर आता आहे ना आपण एक व्हिडिओ बघणार आहोत. आता मी आपल्याला एक व्हिडिओ दाखवतो. आपण सर्वांनी तो व्हिडिओ एकदम लक्षपूर्वक बघा. व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला त्याची लिंक सुद्धा पाठवली जाईल ग्रुपवरती. आणि ह्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, जी 2 उदाहरणं दिलेली आहेत, ती जर आपल्याला समजली म्हणजे ह्या सगळे रिअलमध्ये घडलेल्या गोष्टी आहेत. हे जर आपल्याला समजलं ना, आजच्या व्हिडिओतली गोष्ट, तर आपण आपल्या जीवनामध्ये मिरेकल होऊ शकतं आपल्या जीवनामध्ये. मिरेकल म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये आपण जे काय पाहिजे आपल्याला ते मिळणं किती शक्य आहे, किती सहजपणे शक्य आहे, हे आपल्याला याची जाणीव होईल. आणि प्रत्यक्ष आपण त्याचा अनुभव पण घ्याल प्रत्येक बाबतीमध्ये. जे तुम्हाला पाहिजे ना, त्या आजच्या व्हिडिओतल्या ज्या गोष्टी आपण समजून घेतल्या आणि त्याचा जर तुम्ही अवलंब केला,
त्याचा जर वापर केला तर तुम्हाला जी गोष्टी पाहिजे किंवा आपलं आरोग्य चांगलं पाहिजे तर ते एकदम सहजपणे आपण मिळवू शकतो. तर आपण आहे ना आता एक व्हिडिओ बघणार आहोत. व्हिडिओ आता मी प्ले करत आहे 2 मिनिटामध्ये. खुद से जीतने वालों को मेरा सलाम। योगानंद जी ने पूछा, गुरुदेव क्या सच में ऐसा संभव है? क्या विचारों में इतनी शक्ति होती है कि ये मेरी जन्मजात कमियां ठीक कर सकते हैं? हमारे सोचे गए विचारों का असर हम पर कितनी तीव्रता से होता है? जब परमहंस योगानंद जी को इसका जवाब मिला तो वो हैरान रह गए। बचपन से परमहंस योगानंद जी की पाचन शक्ति कमजोर थी, जिस कारण उनका वजन हमेशा कम रहता। वे थोड़ी मेहनत करने के बाद काफी थक जाते। अगर लंबी यात्रा कर लेते तो शरीर टूट जाता, जिस कारण वे कई बार हीन भावना महसूस करते। कॉलेज के दिनों में उनके कमरे में किताबों से ज्यादा टॉनिक और ताकत बढ़ाने वाली दवाइयों की लाइन लगी रहती। योगानंद जी ने अपच मिटाने और ताकत बढ़ाने के लिए कई इलाज किए, लेकिन कोई लाभ नहीं हुआ। फिर आश्रम आने पर योगानंद जी मन ही मन सोचा करते, क्या मैं इतने दुर्बल शरीर के साथ साधना कर पाऊंगा? परमहंस योगानंद जी कहते हैं, एक बार मैं आश्रम के बरामदे में बैठा था। एकाएक गुरुजी श्री युक्तेश्वर जी की नजरें मुझ पर आकर गड़ गई। उन्होंने अचानक कहा, अरे मुकुंद, तुम बहुत दुबले पतले हो। योगानंद जी कहते हैं, शायद गुरुजी ने मेरे अंतर्मन के विचार और हीन भावना पढ़ ली थी। योगानंद जी कहते हैं कि गुरुजी की इस बात ने मेरी दुखती रग को छू लिया। योगानंद जी ने कहा, गुरुदेव, मुझे भी मेरी धसी हुई आंखें और दुर्बल शरीर अच्छा नहीं लगता। मैं बचपन से ही अपच का शिकार हूँ, जिस कारण मेरा शरीर कमजोर ही रहता है। औषधियों से भी कोई लाभ नहीं होता। गुरु युक्तेश्वर जी ने कहा, मुकुंद, औषधियों की अपनी सीमा है। तुम्हारी बीमारी और कमजोरी का कारण तुम खुद ही हो, क्योंकि तुमने अपनी शक्ति का प्रयोग बहुत सीमित रखा है। तुमको खुद में बीमारी दिखती है। तुम अपनी कमजोरी पर इतना भरोसा करते हो, जिस कारण तुम खुद से कमजोर और हीन भावना वाले विचार बोलते हो। अगर तुम सोचो कि तुम स्वस्थ और बलवान हो और इन शक्तिशाली विचारों को पूर्ण विश्वास से मन में रोक लो, तो अति शीघ्र स्वस्थ और बलवान हो जाओगे। योगानंद जी ने पूछा, गुरुदेव, क्या सच में ऐसा संभव है? क्या सोचने मात्र से ऐसा हो सकता है? क्या विचारों में इतनी शक्ति होती है कि ये मेरी जन्मजात बीमारी ठीक कर सकते हैं? युक्तेश्वर जी ने कहा, बात केवल सोचने भर की नहीं है मुकुंद, अब तुम मेरे जीवन का अद्भुत अनुभव सुनो। एक बार मैं 2 महीने तक टाइफाइड से पीड़ित रहा, जिस कारण मैं बहुत कमजोर हो गया। मेरा बुखार ठीक हुआ तो मैं उसी हालत में अपने गुरु लाड़ी महाशय जी के दर्शन करने गया। मैंने गुरु लाड़ी महाशय जी से कहा, मैं बहुत बीमार था, इसलिए मेरा वजन बहुत कम हो गया है। शरीर में किसी प्रकार की साधना करने की शक्ति नहीं बची है। लाड़ी महाशय ने कहा, युक्तेश्वर, मैं देख रहा हूं कि पहले तो तुमने खुद को जानबूझकर बीमार कर लिया, अब कह रहे हो कि तुम कमजोर हो गए। पर तुम चिंता मत करो, मुझे विश्वास है कि कल तक तुम्हारा स्वास्थ्य बेहतर हो जाएगा। युक्तेश्वर जी ने कहा कि मैंने लाड़ी महाशय जी की बात पर श्रद्धा भाव से विश्वास कर लिया। मुझे पूरे दिन लगता रहा कि गुरुजी अपनी शक्ति से मुझे ठीक करने वाले हैं। युक्तेश्वर जी कहते हैं, अगले दिन सुबह उठते ही मुझे ऐसा लगा कि मेरे पूरे शरीर में ऊर्जा की सिरन हो रही है। मुझे बहुत हल्का लग रहा था। मैं तत्काल दौड़ते हुए लाड़ी महाशय के पास गया और उल्लास के साथ बताया, गुरुदेव, कई सप्ताहों में पहली बार मुझे अपने अंदर स्फूर्ति और ताकत का अनुभव हो रहा है। आपने अपनी शक्ति से मुझे स्वस्थ कर दिया। इस बार लाड़ी महाशय ने मेरे साथ मजाक किया और कहा, बिल्कुल सही, पर किसे पता कल तुम्हारा शरीर कैसा रहेगा, शायद फिर से दुर्बल हो जाए। युक्तेश्वर जी कहते हैं, जब मैंने गुरुजी की बात सुनी कि शरीर की दुर्बलता वापस आ सकती है,
तो मैं भय से कांप उठा। मेरे मन में बार बार चलता रहा कि कहीं मैं फिर से बीमार ना हो जाऊं। फिर अगले दिन कुछ अजीब हुआ। मैं इतना बीमार हुआ कि मैं ठीक से चल भी नहीं पा रहा था। मैं बड़ी मुश्किल से लाड़ी महाशय के पास पहुंचा और कहा, गुरुदेव, मैं फिर से बीमार हो गया हूं। लाड़ी महाशय ने कहा, तो तुमने खुद को फिर से बीमार बना लिया। युक्तेश्वर जी ने कहा, गुरुदेव, भला मैं खुद को कैसे बीमार बना सकता हूं? ये तो आपके वचन हैं जो सत्य साबित हो रहे हैं। लाड़ी महाशय ने कहा, युक्तेश्वर, तुम फिर भूल कर रहे हो। ये तुम्हारी ही शक्ति है। पिछले 2 दिन के अनुभव से तुम समझ सकते हो, ये तुम्हारे विचार और विश्वास है जिन्होंने तुम्हें बारी बारी से स्वस्थ और दुर्बल महसूस कराया। युक्तेश्वर जी ने कहा, गुरुदेव, यदि मैं सोचूं कि मैं स्वस्थ हूं और मेरा वजन सामान्य हो गया है तो क्या ऐसा हो जाएगा? लाड़ी महाशय गंभीरता से बोले, द बॉडी इज लिटरली मैन्युफैक्चर्ड एंड सस्टेन्ड बाय द माइंड। शरीर केवल मन का ही विस्तार है। शरीर मन से निर्मित है और मन के ही अधीन है। इस समय तुम जैसे विचारों पर विश्वास कर रहे हो वैसे ही तुम्हारे शरीर की नहीं बल्कि बुद्धि की भी स्थिति है, क्योंकि सचेत मानव मन परमात्मा की अनंत शक्ति की एक चिंगारी के समान है। द ह्यूमन माइंड इज अ स्पार्क ऑफ द ऑलमाइटी कॉन्शियसनेस ऑफ गॉड। शक्तिशाली विचारों पर विश्वास करके शरीर ही नहीं बल्कि इच्छा शक्ति और प्राण शक्ति भी बढ़ाई जा सकती है। लाड़ी महाशय ने कहा, मैं तुम्हें अभी दिखा सकता हूं कि तुम जिन विचारों पर संपूर्ण तीव्रता से विश्वास करते हो वही तुम्हारे सामने प्रकट हो जाते हैं। इतना कहकर लाड़ी महाशय मौन हो गए। युक्तेश्वर जी कहते हैं, गुरुजी की बात सुनते ही मैंने अपने अंदर एक अजीब सी स्फुरना महसूस की। मैं बीमार था, मेरी हालत कमजोर थी, लेकिन मैंने उसी क्षण न केवल अपनी शक्ति में बल्कि वजन में भी वृद्धि महसूस की। युक्तेश्वर जी कहते हैं, उस शाम मैं धीरे धीरे चलकर घर आ गया और गहरी नींद सो गया। बीमारी की चिंता और तनाव पूरी तरह से गायब हो चुके थे। फिर अगले दिन जब मेरी माँ ने मुझे देखा तो घबराकर मुझसे पूछा, बेटा, तुम्हारे शरीर में सूजन क्यों है? क्या जलाशोथ की बीमारी हो गई है? जलाशोथ की बीमारी में शरीर की टिश्यूज के बीच में ज्यादा द्रव्य फंस जाता है, जिस कारण शरीर में सूजन आ जाती है। युक्तेश्वर जी कहते हैं, मुझे कोई बीमारी नहीं हुई थी, बल्कि माँ को अपनी आंखों पर विश्वास नहीं हो रहा था कि उनके बेटे का शरीर रातों रात बिल्कुल वैसा ही हष्ट-पुष्ट हो गया है जैसा बीमारी के पहले था। युक्तेश्वर जी ने कहा, कुछ ही दिनों में मेरा वजन 22 किलो बढ़ गया। मिलने वालों को यकीन नहीं हो रहा था कि कुछ ऐसा भी संभव हो सकता है। युक्तेश्वर जी अपनी कहानी सुनाकर मौन हो गए। इस घटना को सुनने के बाद गुरुदेव के शब्दों पर तुरंत विश्वास कर लिया। अपच की बीमारी और शरीर की कमजोरी को लेकर सारी निराशा गायब हो गई। परमहंस योगानंद जी अपनी किताब एक योगी की आत्मकथा में लिखते हैं कि 2 हफ्तों के अंदर मैंने इच्छित शारीरिक शक्ति अर्जित कर ली और इसके बाद कभी अपच की बीमारी नहीं हुई। परमहंस योगानंद जी लिखते हैं कि शक्तिशाली विचारों पर विश्वास करो। इससे पहले मैंने कई वैद्यों को दिखाया, लेकिन मैंने कभी इस बात पर विश्वास ही नहीं किया कि मैं पूरी तरह ठीक हो चुका हूं, इसलिए मैं कभी ठीक हो भी नहीं पाया। पर उस दिन मुझे समझ आया कि खुद पर विश्वास होना ही सबसे बड़ी दवा है। तो सवाल है कि हम अपनी विचारों की शक्ति कैसे विकसित करें। सबसे पहले हर स्थिति में अच्छाई देखो। परमहंस योगानंद जी कहते हैं, यदि कोई स्वयं को अक्सर विकृत विचार सोचने की अनुमति देता है तो उसका चेहरा भी वैसे ही विकृत हो जाता है। अपने मन को प्रशिक्षित करो कि वो हर स्थिति में, हर व्यक्ति में केवल अच्छा ग्रहण करे। जैसे हर शरीर भोजन से केवल न्यूट्रिएंट्स को ग्रहण करता है, बाकी अवशेष छोड़ देता है, वैसे ही अच्छाई और शुभ को ग्रहण करो और विकृति को छोड़ दो। माइंड इज द रियल बिल्डर ऑफ पावर। शक्ति को प्रयोग में लाने वाला मन है। परमहंस योगानंद जी कहते हैं कि हथौड़ी की चोट में उतनी ही ताकत होती है जितनी चलाने वाले इंसान में होती है। वैसे ही शक्ति सबके पास उपलब्ध है, लेकिन आपके दृढ़ संकल्प में, आपके शब्दों में, आपके शरीर में उतनी ही शक्ति होती है जितनी आपके मन में होती है। मन में ताकत कैसे आती है? विवेक यानी डिस्क्रिमिनेशन से। आपका मन जितनी नेगेटिविटी हटाकर सकारात्मक विचारों को ग्रहण करता है उतना ही मजबूत और साहसी होता है। दूसरी बात, सचेत हो जाओ। विचार शक्ति का इस्तेमाल करने के लिए हमें विचारों को प्रकट होते ही उनके प्रति सचेत होने की जरूरत है।
ताकि हम अच्छे विचारों को बढ़ावा दे सके और दुष्ट व कमजोर करने वाले विचारों को त्याग सके। ये आप तभी कर सकते हो जब आपकी चेतना का स्तर ऊपर उठेगा। इसके लिए ध्यान का अभ्यास करो ताकि बिना जजमेंट और रिएक्शन के हर अच्छे बुरे विचारों को देख सको। हम ध्यान में नॉन जजमेंट का अभ्यास करते हैं, जिस कारण चेतना का स्तर उठता है, अलर्टनेस बढ़ती है और अलर्टनेस में ही हम शक्तिशाली विचारों का चुनाव कर सकते हैं। इसलिए विचारों की शक्ति का प्रयोग करने के लिए ध्यान अति आवश्यक है। तीसरी जरूरत है कंसंट्रेशन। बाहर के डिस्टरबेंसेस और अंदर उठती हुई उत्कंठाओं से मन बार बार विचलित होता है, थकता है, कमजोर होता है और शक्तिशाली विचारों को रोक नहीं पाता। इसलिए कंसंट्रेशन की शक्ति को विकसित करो। कैसे? परमहंस योगानंद जी कहते हैं कि एक उच्च और शक्तिशाली विचार को पकड़ो, जैसे मैं मन का मालिक हूं और ये मुझे छू नहीं सकता, या मैं सतत आनंद और ऊर्जा से भरा हुआ हूं। परमहंस योगानंद जी कहते हैं कि इस विचार को बार बार सोचो, इसका चित्र देखो, इसके प्रभाव को शरीर और सर में बार बार महसूस करो। जो पाना चाहते हो उसे आंखों से ओझल मत होने दो। ये भी प्रार्थना है और इस प्रकार कंसंट्रेशन सरलता से बढ़ता है और मानसिक ऊर्जा एक दिशा में बहती है। और इसी प्रकार अभ्यास करने से आपके विचार इतने शक्तिशाली हो जाते हैं कि जो पूर्ण विश्वास से सोचते हैं वो सच हो जाता है। दोस्तों, अगर आपको ये वीडियो पसंद आया तो देखिए गौतम बुद्ध और भिक्षु की कहानी, जहां तथागत ने बताया कि हमें विचार क्यों आते हैं और कैसे काम वासना के विचारों के आने के बावजूद इनसे विरक्त रहा जा सकता है। अभी देखिए या बात के लिए सेव कर लीजिए, क्योंकि आपके समय से कोई वीडियो, कोई ऐप, कोई न्यूज़ कीमती नहीं है। मैं काम के किस्से लाता रहूंगा। हम जीतेंगे। बघा, आता आपण हा व्हिडिओ बघितलेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायला भेटलेलं आहे. व्हिडिओ जो आपण आता बघितलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण आता कदाचित जेव्हा एखादी गोष्ट पहिल्यांदा बघतो किंवा पहिल्यांदा व्हिडिओ बघतो ना, त्यानंतर आपल्याला काही गोष्टी यातल्या पडदिशी लक्ष येत नाहीत. त्यासाठी आपल्याला या व्हिडिओची जी लिंक आहे ती आता मी शेअर करणार आहे आपल्याला. व्हिडिओची जी लिंक आहे ती आपल्याला थोड्या वेळानंतर शेअर केली जाणार आहे परत एकदा आपल्या ग्रुपवरती, की जेणेकरून आपल्याला त्या गोष्टी बघता येतील. तर आपण व्हिडिओमध्ये काय सांगितलं ते थोडक्यात मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओमध्ये आपल्याला 2 उदाहरणं बघितलेली आहेत, की पहिले जे योगानंद होते, योगानंद महाराज, त्यांना समस्या होती पचनाची. जन्मजात आजार होता, की त्यांचं पचन होत नव्हतं. पचनशक्ती कमजोर होती. त्यामुळे त्यांचं पचन होत नसल्यामुळे त्यांचं आरोग्य खराब राहायचं किंवा वजन वाढत नव्हतं. वजन कमीच असायचं त्यांचं नेहमी. आणि त्यांचं बऱ्याच प्रकारची औषधं घेऊन सुद्धा किंवा औषधं चालू असून सुद्धा त्यांना फरक पडत नव्हता. मग त्यांनी त्यांच्या गुरूंकडे गेले. त्यांनी काही मार्गदर्शन मागितलं आणि त्यांच्या गुरूंनी त्यांना स्वतःचा अनुभव सांगितला. जे युक्तेश्वर महाराज आहेत, त्यांनी त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला, की त्यांना टायफॉइड झालेला होता आणि त्यांचं वजन कमी झालं होतं किंवा तब्येत खूप खराब झालेली होती. आणि मग त्यांच्या गुरूंनी त्यांचा कशा प्रकारे आत्मविश्वास वाढवला, त्यांना कसं सांगितलं, की आपल्या आतमध्ये किती शक्ती आहे आणि त्याचा वापर केल्यानंतर एका दिवसामध्ये फरक पडलेला आहे. एका दिवसामध्ये. म्हणजे आपण जेवढा विश्वास ठेवतो ना, की आपल्या आतमध्ये जे काही शक्ती आहेत किंवा आपल्या विचारांवरती जेवढा आपण विश्वास ठेवतो, तेवढा लवकर फरक पडतो. म्हणजे असे काही लोक आहेत, की ज्यांचे अगदी बऱ्याच वर्षापासूनचे जे आजार आहेत, ते अगदी काही दिवसामध्ये बरे झालेले आहेत. म्हणजे एखादा जो आजार आहे, एखादी समस्या आहे, ती 1 दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये पण ठीक होऊ शकते. तेवढा आपला तीव्र विश्वास असणं गरजेचं आहे, की आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती आपल्याला मिळणारच किंवा ऑलरेडी मिळालेली आहे, असा आपला विश्वास पाहिजे. आणि आपला जो प्रोग्राम आहे, त्याचा उद्देश हाच आहे, की आपला विश्वास वाढवणे आणि 21 दिवसामध्ये तर खूप मोठमोठे आजार सुद्धा बरे झालेले आहेत लोकांचे. म्हणजे आता आपण ते नंतर उदाहरण त्या रिगार्डिंग पण एक व्हिडिओ बघणार आहे नंतर काही दिवसानंतर, की एका महिलेला कॅन्सर होता. तो 21 दिवसामध्ये बरा झालेला आहे पूर्णपणे. आणि त्या लेडीजला डॉक्टरांनी सांगितलेलं होतं, की ही फक्त महिला 6 महिने जगू शकते आणि
ती बरी होऊ शकणार नाही असं सांगितलेलं होतं. परंतु तिने स्वतःवरती विश्वास ठेवला की आपल्याला बरं व्हायचं आणि आपण होणारच. आणि तीव्र इच्छा निर्माण केली, तीव्र विश्वास निर्माण केला मनामध्ये आणि ती 21 दिवसामध्ये बरे झालेले. असे खूप सारे आश्चर्यकारक गोष्टी जगामध्ये घडलेल्या आहेत. म्हणजे ज्या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवू, ते सर्व काही शक्य आहे. त्यासाठी आपल्याला आहे ना, आपल्या डोक्यामध्ये जसं त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, की आपल्याला कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, की आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत, त्याचाच विचार केला पाहिजे. बाकीचे जर विचार आपल्या मनामध्ये येत असतील, तर आपण अलर्ट राहिलं पाहिजे, की आपल्या डोक्यामध्ये कुठले विचार येत आहेत. सुरुवातीला आपल्याला प्रयत्न करावे लागतात. जर चुकीचे विचार येत असतील किंवा बिनकामाचे विचार येत असतील, निगेटिव्ह विचार येत असतील, तर त्याच्याऐवजी आपण लगेच त्या चांगले विचार करायला सुरुवात करायची आहे, जाणीवपूर्वक. सुरुवातीला थोडी सवय लावण्यासाठी आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागेल. जास्त काही अवघड काम नाहीये ते. आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन टिकवून ठेवायचं. आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत किंवा आपल्याला जीवनामध्ये ज्या गोष्टी पाहिजेत ना आपल्याला, महत्त्वाचं म्हणजे आता कोणाचा माईक वगैरे चालू असेल तर माईक म्यूट करा. तर आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत, तर त्याच्याकडेच आपलं लक्ष पाहिजे. कॉन्सन्ट्रेशनने आपण केलं पाहिजे किंवा आपला हा प्रोग्राम आहे. आपण सलग 21 दिवस जॉइन करायचे आहे. पूर्णपणे सलग न चुकता आपल्याला सातत्य ठेवायचंय त्यामध्ये. कॉन्सन्ट्रेशनने आपल्याला हा प्रोग्राम बघायचा आहे. त्याच्यामध्ये कुठल्या-कुठल्या गोष्टी सांगितल्या जातात त्या जाणून घ्यायच्या आहेत. आणि आपलं जे गोल आहे किंवा आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत, त्या आपल्याला मिळवण्यासाठी त्याच्यावरतीच फोकस करायचा आपल्याला. जेवढं आपण व्यवस्थितपणे कराल, आपलं कॉन्सन्ट्रेशन ठेवाल, आपलं या प्रोग्राममध्ये ज्या सांगितलेल्या गोष्टी लक्षपूर्वक आपण समजून घ्याल, तर तेवढा आपल्याला लवकरात लवकर रिझल्ट भेटेल. पाहिजे तो रिझल्ट आहे ना, तो एकदम लवकरात लवकर भेटू शकतो. तर आता आहे ना, आपण अशा प्रकारे आजच्या प्रोग्राममध्ये बऱ्याचशा आता गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत. आपण हे पण जाणून घेतलेलं आहे, की आपल्याला जी गोष्ट पाहिजे, ती मिळवणं शक्य आहे. आपल्याला जे पाहिजे ते मिळू शकतं. तसा फक्त आपला विश्वास असणं गरजेचं आहे. मग आपल्याला काय करायचं की सध्याच्या काळात आपल्याला ज्या काही समस्या आहेत, कुणाला कुठल्याही प्रकारचा शारीरिक आजार आहे, मानसिक आजार आहे किंवा आपल्या घरातील कुठल्याही व्यक्तीला किंवा मुलाला कुठल्याही प्रकारचा आजार आहे. तर आपण वास्तविकतेचा विचार करायचा नाहीये. आता आपण जी बरीचशी आता उदाहरणं जाणून घेतलेली आहेत. काल आपण व्हिडिओ बघितला किंवा आता काही आपण व्हिडिओ बघितले. आज एक व्हिडिओ बघितला. तर इथून सुद्धा आपण बरीचशी उदाहरणं जाणून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये खुद्द डॉक्टरांनी सांगितलेलं असताना, की हा व्यक्ती ठीक होऊ शकणार नाही, बरा होऊ शकणार नाही किंवा कुठे उपचार नाही. तर त्या परिस्थितीतून त्या व्यक्ती ठीक झालेले आहेत. तर आपण पण काय करायचंय, की आपल्या स्वतःला किंवा आपल्या घरामध्ये एखाद्या मुलाला कोणताही आजार असू द्या, कुठल्याही प्रकारची समस्या असू द्या, शारीरिक समस्या, मानसिक समस्या ती कुठल्याही प्रकारची असेल, किती जुनी असेल, किती वर्षापासूनची असेल, अगदी 10 वर्ष जन्मजात असेल, जन्मजात जरी समस्या असेल एखाद्या व्यक्तीला किंवा मुलाला जन्मापासून, तरी सुद्धा ती ठीक होऊ शकते पूर्णपणे. फक्त आपण तसा आपल्याला काय पाहिजे ते आपण ठरवायचंय. आपण उद्याच्या भागामध्ये आपण ते चांगल्या प्रकारे अजून ठरवणार कसं ठरवायचं ते आपण पाहणार आहोत. उद्याच्या भागामध्ये, उद्याच्या दिवसामध्ये आपल्या. फक्त आपल्याला काय करायचंय, की जे आपल्याला पाहिजे ते आपण व्यवस्थित विचारपूर्वक ठरवायचं आपल्याला काय-काय पाहिजे. वास्तविकतेचा विचार करायचा नाहीये, की जगभरामध्ये काय चाललंय. कुठे आपल्याला जे पाहिजे ते ते जगभरामध्ये मिळवणं शक्य आहे किंवा नाही. किंवा आपला आजार किंवा समस्या आपल्याला बरं होण्यासंदर्भात जगात कुठे उपचार आहेत किंवा नाहीत, याचाही आपल्याला विचार करायची गरज नाहीये. म्हणजे वास्तविकतेचा विचार न करता आपल्याला जे पाहिजे ते आपण व्यवस्थितपणे विचारपूर्वक ठरवायचंय. त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे आणि मग त्या गोष्टी मिळवण्यासाठी ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता असते किंवा ज्या गोष्टींची मदत आवश्यक असते, तर त्या गोष्टी आपल्यासमोर ऑटोमॅटिकली येत राहतात पुढे. जेव्हा आपण विचार करतो ना, की एखादी गोष्ट आपल्याला शक्य आहे. जसं आपण काही वेळापूर्वी बोललेलो आहे, की आपण कोणतीही गोष्ट असेल किंवा आपला स्वतःचा किंवा एखाद्या मुलाचा जन्मजात जरी आजार असेल जन्मापासून, तर आपण हा विचार आजार बरा होणं शक्य आहे, आजार बरा होणं शक्य आहे. असा विचार तुम्ही नुसता जरी केलात ना, नुसता, तरी सुद्धा तुम्हाला काही बोलतच नाही. तीन चार वेळा तेच वाक्य. 1 मिनिट चालू ठेवा कॉल आपला. हे
आपल्या ज्या लोकांनी माईक असतील ना चालू, त्यांनी म्यूट ठेवायचा कृपया माईक. तर बघा आता आपण आहे ना आजच्या प्रोग्राम आता आपला क्लोज करत आहोत. तर आपण ज्या आता गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये, आता महत्वाचं म्हणजे असं असतं की काही लोकांना असं वाटतं की आपण गोष्टी रिपीट करत आहोत. पण एखादी गोष्ट जरी आपल्याला समजली ना, म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे ना, आजचा व्हिडिओ असं उदाहरणार्थ आजचा व्हिडिओ मी दाखवला. आता काही लोकांना असं वाटत आहे की काही गोष्टी रिपीट केल्या जात आहेत किंवा काही गोष्टी रिपीट बोलल्या जात आहेत. आणि याचं कारण मी तुम्हाला सांगतो. समजा मी तुम्हाला काल एक व्हिडिओ दाखवलाय किंवा आज एक व्हिडिओ दाखवलाय आजचा. आजचा व्हिडिओ जरी आपण रिपीट बघितलात ना रोज, सलग महिनाभर जरी बघितलात महिनाभर, तरी त्यातून तुम्हाला काहीतरी प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन शिकायला भेटेल. कारण काय होतं की आपल्या मनामध्ये किती शक्ती आहे मोठी, याची आपल्याला जर जाणीव व्हायची असेल ना, तर अशा काही गोष्टी असतात त्या आपल्याला रिपीट ऐकाव्या लागतात, रिपीट वाचाव्या लागतात. तेव्हा आपल्याला त्याचा विश्वास बसतो. आता समजा तुम्ही एखादं पुस्तक वाचलत कुठल्याही प्रकारचं, मानसिक शक्ती किंवा आपली पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड एखादं पुस्तक वाचा आणि फक्त ते 7 दिवस वाचा, तुम्ही एका आठवडा वाचा आणि परत ते सोडून द्या. तर काही दिवसानंतर तुमच्या डोक्यामध्ये त्यातलं काहीच राहणार नाही, काहीच. आपल्या डोक्यामध्ये ना काही दिवसानंतर तुम्ही जे वाचलेलं होतं किंवा तुम्हाला माहित झालं होतं की आपल्या मनामध्ये किती शक्ती आहे, तर ते आपल्या डोक्यामध्ये त्यातलं काही राहणार नाही किंवा आपल्या लक्षात काही राहणार नाही. किंवा आपल्याला त्या गोष्टींचा वापर कसा करायचा हे पण आपल्या लक्षात राहणार नाही. जरी आपण एखादा आता व्हिडिओ बघितला चांगला किंवा एखाद्या विषयाबद्दल जाणून घेतलं, तर त्याचं रिपिटेशन होणं खूप महत्वाचं आहे. कारण आहे ना, आपल्याला जीवनामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये यश मिळवायचं असेल किंवा कुठल्याही गोष्टी मिळवायच्या असतील ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. काहीच गोष्टी अशा ठराविक गोष्टी असतात की जर आपण रिपीट केल्या, तर आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळू शकतात किंवा एकदम चांगले परिणाम मिळू शकतात आपल्याला. कारण आहे ना, रिपिटेशनचं एवढं महत्व आहे की आपल्या मनाची जी शक्ती आहे, मानसिक शक्ती आहे, त्याच्याबद्दल आपण जेवढं जाणून घेऊ तेवढं कमी असतं. आणि आपला विश्वास बसण्यासाठी काही गोष्टींचं म्हणजे पुनरावृत्ती गरजेची असते, रिपिटेशन गरजेचं असतं. आता जरी काही लोकांना असं वाटलं की आपण काही गोष्टी परत बोलतोय, तर याचं कारण म्हणजे काय की आपला विश्वास वाढणं गरजेचं आहे. आता समजा आजचा जो आपण व्हिडिओ बघितलाय ना, तर त्या व्हिडिओमध्ये जर काय सांगितलंय हे जर एखाद्या व्यक्तीला समजलं, व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. एखाद्या व्यक्तीला जर असं परत व्हिडिओ बघा. आपण ग्रुपवरती व्हिडिओ टाकणार आहे, तो तुम्ही परत बघा. आणि जर एखाद्या व्यक्तीला जर त्यातलं त्या व्हिडिओ ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याबद्दल अजून जर जाणून घ्यायची इच्छा असेल, तर त्यांनी मला फोन करा, मला संपर्क करा. मी त्याबद्दल तुम्हाला अजून एक्सप्लेन करतो, की आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत जीवनामध्ये किंवा आपल्याला स्वतःचा आधार बरा करायचा आहे किंवा एखाद्या कुटुंबातील दुसऱ्या एखाद्या मुलाचा वगैरे आधार बरा करायचा आहे किंवा काही जन्मापासूनचा आधार असेल तो बरा करायचा आहे. तर तो बरा करण्यासाठी अजून त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे या गोष्टीचं, व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या गोष्टीचं, यावर मी आपल्याला एक्सप्लेन करतो. कारण काय की आज जर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जी गोष्ट सांगितलेल्या आहेत ना, या 2 उदाहरणं आपण बघितली, ते जर आपल्याला समजल्या ना, तर परत आपल्याला जीवनामध्ये काही बघायची गरज नाही. एक सुद्धा व्हिडिओ बघायची गरज नाही पडणार किंवा एक सुद्धा अशा प्रकारचा प्रोग्राम अटेंड करायची गरज पडणार नाही आपल्याला. एवढा जबरदस्त नॉलेज आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, आजच्या प्रोग्राममध्ये आहेत ना, आपण ज्या गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत किंवा काही गोष्टी अशा असतील की त्या रिपीट होतील. पण हे रिपिटेशन यासाठी महत्वाचं आहे की आपल्याला आपल्या मनामध्ये किती शक्ती आहे, विचारांमध्ये किती शक्ती आहे याची जाणीव होणं गरजेचं आहे. आणि चांगल्या गोष्टी अशा असतात की त्या रिपीट झाल्याशिवाय लक्षात येत नाहीत आपल्या, किंवा प्रत्यक्ष आपण जोपर्यंत ते सारखे ऐकत नाही, त्याचे आपल्याला पुरावे भेटत नाही, तोपर्यंत त्याच्यावरती आपला विश्वास बसत नाही. आणि एकदा का आपला विश्वास बसला, मग हे ज्या लोकांनी जीवनामध्ये मोठं यश मिळवलेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, किंवा ऑलिम्पिकमध्ये जे लोक सुवर्ण पदक मिळवतात, त्या लोकांनी ते सुद्धा काही गोष्टी वेगळ्या गोष्टी करत नाहीत. काहीच गोष्टी असतात त्या रिपीट करतात रोज. सराव त्यांचा तोच असतो, त्यांचे विचार तेच असतात. फक्त ते रिपिटेशन असतं त्यांचं, सातत्य ठेवतात. म्हणून त्या गोष्टी पक्क्या होत जातात. तर अशा प्रकारे आपल्याला ना काही गोष्टी बऱ्याचशा गोष्टी आता आपण जाणून घेणार आहोत. उद्या स्पेशली उद्यापासून खूप महत्वाचा आहे उद्याचा आपला भाग, की आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला ठरवायचं आहे. तर आपल्यापैकी प्रत्येकाने ना एक नोटबुक घ्यायची आहे, मोठी फुलस्केप नोटबुक घ्यायची आपण.
आणि ती नोटबुक नवीनच घ्यायची आहे शक्यतो, जुनी वगैरे नका वापरू. कारण आपण याला हे चांगल्या प्रकारे आपण नियोजन करायचं आहे आरोग्याचं. तर एक नवीन नोटबुक घ्या आपण फुल स्केप मोठी आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप ज्या गोष्टी पाहिजे त्या आपल्याला लिहायचे आहेत. पाहिजे ते. तर आता आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असेल ना, तर आपण विचारू शकता. कोणाला काही जर प्रश्न असेल तर. म्हणजे आता आपण आता मीटिंग क्लोज करणार आहोत 2 मिनिटामध्ये. जर काय असेल कोणाला प्रश्न तर आपण विचारू शकता. नाहीतर नंतर मला विचारलं तरी चालेल. स्पेशली आजचा जो व्हिडिओ आहे ना, त्याच्यामध्ये जे आपण ज्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी दाखवल्यात किंवा जी 2 उदाहरणं सांगितलेली आहेत, तर त्याचा वापर करून आपण आपल्या समस्या कशा दूर करू शकतो. या संदर्भात जर आपल्याला काही विचारायचं असेल, तर मला पण नंतर संपर्क करा किंवा आता पण विचारू शकता. तर सर्वांचे आता बघा की रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल 8 वाजायच्या अगोदरमध्ये सर्व ग्रुपवरती. तर ज्या लोकांनी उशिराने जॉइन केलेलं असेल, त्यांनी रेकॉर्डिंग पूर्णपणे बघायचंय किंवा काही गोष्टी परत रिपीट आपण बघू शकता रेकॉर्डिंग आणि यातल्या नोट्स काढू शकता आजच्या प्रोग्राममधल्या किंवा ज्या लोकांनी लाईव्ह प्रोग्राम जॉइन केलेला नाहीये, तर त्यांनी शक्यतो लाईव्ह प्रोग्राम जॉइन करण्याचा प्रयत्न करायचा आपण. तर सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि सर्वांना आजच्या दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.